हे काय? कोथिंबीर, पुदिना, पुदिना, लिंबू, अख्खा लिंबू आहे, अर्धा अर्धा कापला आहे त्याला. हे काय? गूळ, गूळ, शेंदा नमक, लसणाचे किती पाकळ्या आहेत? 4 पाकळ्या. हे अद्रक. ही ओली हळद पाहिजे पण आपल्याला भेटली नाही, तर हळद पावडर जरी टाकली तरी चालेल. आता हे सगळं काय करणार आपण? मिक्सरला ग्राइंडर करून त्याचा ज्यूस तयार करणार. आणि ज्यूस तयार झाल्यानंतर आपण परत एकदा शूट करू. ठीक आहे. हे ग्राइंडर झालं आहे. आता या पातेल्यात 1 लिटर पाणी असेल नाही. आणि लिंबू आता ह्याच्यामध्ये आपण टाकू. मिक्स करूया. हळद घातली का सगळी? हो, हळद घातली. हे ज्यूस दररोज सकाळी अनुशापोटी पिल्या ना तर काय होतं? आता याच्यात जर तुम्हाला चव याची खराब लागली तर मग गुळ मिक्स करा, नाही तर तसंच घेतलं तरी चालेल. किंवा तुम्हाला गुळच पाहिजे असेल तर सुरुवातीलाच गुळ घालून घ्या, कारण की गुळाने चव चांगली येईल आणखीन. आणि गुळ पण आरोग्यदायी असतो. करूया. लिंबू सरबत मिक्स केल्यासारखं मिक्स करायचं भांड्यांमध्ये. आता थोडंसं ग्लासात टाकून द्या, मला कशी चव लागते ते कळेल. कसं लागलं पिल्लू पुदिना ज्यूस? कसा आहे? बोलून दाखव. छान आहे का? एमी एमी. हां, दररोज पितो? दररोज पिणार ना? हां, आणखीन पाहिजे का? हां, हो, आईने बनवलं आहे. आणखीन हवं आहे का तुला? पाहिजे असेल तर आईकडून घे. ठीक आहे, बस. मी आता टेस्ट करतो. असलं भारी लागते, एकदम यम्मी यम्मी.